माय बहिणीवर शिव्या दे, व्हॉइस रेकॉर्ड करून. मग त्या लेव्हलला त्यानं जायचं काम नव्हतं. मी बी धडधडीत सगळी स्क्रीन रेकॉर्डिंग केलो आणि टाकलो सगळीकडं. जीवाला धोका आहे म्हणलो माझ्या. त्यानं डायरेक्ट तुझ्या लातुरात घुसून मारतो, हिन तीन असं करेल. मग मी सांगितलो सुरज चव्हाण माझ्या जीवाला धोका आहे म्हणलो. येईल म्हणलो कुठले तर त्याची गँग त्याच्या गावातली उगत. पण तुम्ही बी नीट करा ना म्हणलो यार. तुमच्या तर व्हिडिओत कुठं चांगला आहे म्हणलो. आणि तुम्ही तर कुठं शहाणे आहे म्हणलो. तुमचे व्हिडिओ बघा म्हणलो. धडधडीत म्हणलो आंटीला ही करतो, पुरीला ही करतो. मी म्हणलो मायला आता हे काय नवीन कॉन्ट्रोव्हर्सी म्हणलो. मी बी वाट बघूनच असतो. मला कोण डवचते मी वाटच बघून असतो. कोण माझ्या वाकड्यात घुसते. हॅलो म्हणलं हाय बाबा म्हणलो. ओळख आहे का? ओळखलं का? म्हणलं तुम्हाला कोण ओळखत नाही म्हणलो. अख्खा महाराष्ट्र ओळखते. तर बरं म्हण. शर्ट ह्याच्यात रोस्ट करता बाबा. अरे म्हणलो चहा तर आधी रिकामा कपाने तर थर्मास मधून चहा घ्यायचा होता एड्या भोकातल्या म्हणलो. आता आमच्या लातूर मध्ये काय एड्या भोकातल्या लय कॉमन आहे. अजून एक पुढची शिवी आहे पण ती इथे देऊ शकत नाही. तिकडेच कॉमन. हाफ जॅकेट घातलो आणि पूर्ण नेत्यावनी फील घेतलो. हे लातूर आहे पिल्लू. बॉर्डरला गर्दा केल्या म्हणे. ती लोकांना एवढं आवडलं. ती व्हिडिओ 2 दिवसात 1 लाख गेला, 3 लाख, 4 लाख, 8 लाख ती चालूच राहिला. तुम्ही तुमच्या आवाजात व्हिडिओ करा. मी तुम्हाला गॅरंटी देतो म्हणले 10 दिवसात जर नाही व्हायरल झालो तर नाव बदला. वाटलं तर माझी आयडी तुम्हाला देतो. तुम्ही नाव बदलून हे करा म्हणले. तुम्हाला जर फॉलोअर्सच पाहिजे तर. पण तुम्ही तुमच्या आवाजात व्हिडिओ करा. त्यावर इकडे मोदी साहेब टीव्हीत म्हणले भाई और बहनो 7 दिन का लॉकडाऊन है. त्यावर आमच्या ग्रुपमध्ये मेसेज आहे प्रिन्सिपल साहेबाची. जेवढे जम्मू काश्मीरचे पोर आहेत, जेवढे मराठवाडा, ते तिकडं विदर्भ, खानदेश गव्हर्नमेंट कॉलेज म्हणून सगळंच आहे नांदेडचं SJJS कॉलेज. आणि तुम्ही सगळे बॅगा घेऊन कटा म्हणले. उद्याच्या उद्या या आणि पसारा हलवा खाली करा. की जी पोरग कधी नापास झालं नाही, ज्याच्या मागच्या पुढच्या इकडल्या लाईनी माझ्या जीवावर पेपर सोडवते आज. भले पासिंग पुरतं का होईना मी त्यांची मदत करतो. कुणाचा विश्वास असते कुणाचा नाही त्या गोष्टींवर. पण माझा हाय मी मानतो. वास्तुशास्त्र म्हणा, अंकशास्त्र म्हणा, ज्योतिषशास्त्र म्हणा, माझा असते विश्वास त्या गोष्टींवर. आणि त्या गोष्टी लय खऱ्या झाल्यात. 5 वर्ष आधी ज्यांनी भाकीत केलंय बाबा पुढे असं होईल ते खरं झालंय माझ्या आयुष्यात. पहिल्याच दिवशी इंजिनिअरिंगला गेल्यावर मास्तर आम्हाला म्हणतंय की जॉब करणं हे तुमचं एम नसलं पाहिजे. आणि आम्हाला तर 11वी 12वी एकच कानात भरवले सगळ्याले. जॉब महत्वाचा असतंय. जॉब केलं तर आयुष्य आहे. जॉब मिळवायचा असेल तर एवढे मार्क घ्या. जॉब मिळवायचा असेल तर CET पास व्हा, JEE पास व्हा. आणि इथं गेल्यावर स्कॅम कळला मला पहिल्याच दिवशी की जॉब म्हणजे काहीच नसतंय. लातूरचे आमचे सर मोठेगावकर सर. आता त्यांची शिकवायची पद्धत म्हणजे डायरेक्ट मनात घुसवतात त्यांनी एखादं केमिस्ट्री. डोक्यात काहीच नसते. टेक्निकने शिकवतात RCC. अख्ख्या महाराष्ट्रात नाव आहे. आता तसल्या सर कडून मी शिकलेला. मला तिथलं काही पचना की इंजिनिअरिंग मधलं. मग टिकटॉक चालू होतं. काही दिवसात मोदी साहेबांनी दुसरा झटका दिले. ते कोरोना चायनाकडून आलाय. टिकटॉक चायनाचा आहे. आज से बॅन कर दिया जाता है. झालं. नमस्कार महाराष्ट्र. मी तुमच्या सर्वांचा लाडका राहुल पद्मिनी नवनाथ राजे. विशेष हार्टच्या आजच्या भागात आपल्याकडे एक असा पाहुणा आलाय ज्यांना तुम्ही मित्रांबद्दल बिनधास्त बोलताना बघितले. एवढंच नाही, मुलींबद्दल पण बिनधास्त बोलताना बघितले. आणि कुणीतरी असं असायला पाहिजे जी फक्त मुलींची चांगली बाजू आणि त्यासोबत दुसरी बाजू सुद्धा सांगितली पाहिजे. ते कॉमेडीच्या माध्यमातून सामाजिक दृष्ट्या तुमच्या माझ्यापर्यंत संदेश पोहोचवण्याचं काम करणारा तुमचा लाडका आणि त्यासोबत आमचा सुद्धा लाडका, महाराष्ट्राला खळखळून हसवणारा आणि स्वतःची एकट्याची आपण हास्य जत्रा म्हणूयात किंवा स्वतःची एकट्याची चला हवामध्ये असणारा असा धम्माल जादूगार. तुम्ही ओळखलंच असेल, आपल्या सर्वांचे लाडके जे भाऊ. जे भाऊ नमस्कार. नमस्कार. नितीन धवणे फिल्म्स प्रस्तुत जिगरी यार विथ RRRच्या आजच्या भागात तुमचं आमच्याकडून मनापासून स्वागत. धन्यवाद सर. सुरुवात करूयात. पहिल्यांदा रोस्टिंग खूप चालतं तुमचं. होय होय. कोणाकोणाबद्दल करता आणि काय मुद्दा दिसल्यावर करायला सुरुवात करता? कसं आहे माहिती आहे का, मला माझा स्वभाव एकतर असा आहे, मी काहीच गोष्टी पटवून घेऊ शकतो. म्हणजे उगाच माझ्यासमोर काहीतरी चुकीचं होईलंय आणि त्याला बरं ते होईलंय तरी बी त्याला जर शहाणे लोक जर त्याला सपोर्ट करत असतील किंवा उगाच लाईक ठोकत असतील तर मग मला लय टेन्शन येतंय की बाबा आज आमच्यापेक्षा बी भारी भारी लोक आहेत कलाकार. बरोबर. पण त्यांचे जेव्हा व्हिडिओ फोटो पडतात तेव्हा त्याला कोण लाईक करत नाही, कोण त्याला शेअर करत नाही, कुणाच्या बाबा नाहीत. भरपूर नाट्य कलावंत आहेत, त्यांच्यात लय कला आहे, आम्ही काहीच नाही त्यांच्या पुढं.
पण त्यांच्या पोस्टला काही लाईक नसते, त्यांना लोक फॉलो करत नाहीत. आणि जर मग माझ्या पुढे असं काहीतरी येतंय की बाबा ते निवळ काहीतरी रेडेचाळे करायले आणि त्याला लोक उगच लाईक कर, त्याला उगच कमेंट कर, उगच सपोर्ट कर, मग माझं डोसकं सटकत आहे. मग आधी तर मी लय डेंजर बोलायचो तसल्यांना, लय रोस्ट करायचो. पण सध्या जरा ते लगेच भावना दुखतात काय की म्हणजे अख्खी दुनिया त्यांना रोस्ट करते, त्यांचं काही प्रॉब्लेम होत नाही. मी त्यांच्याबद्दल बोललो की त्यांना लगेच मिरच्या लागतात. मग त्याच्यामुळे जरा तोंडावर कंट्रोल ठेवून मी आजकाल जरा गोडीत रोस्ट करायला त्यांना की लोकाला बी कळावं बाबा आपण नक्की कुणाला सपोर्ट करायला हवं, कुणाला नाही. त्याच्यामुळे असं काय मला पर्सनल दुश्मनी नसते, पण ते कंटेंट असं असते की त्याला का सपोर्ट करायला लोक, मग माझं डोसकं खराब होते. मग मी असं बोलतो थोडंफार उगा आणि ते लोकाला बी आवडतंय. आता मी बरोबर. मी जर रोस्टिंग केलं नाही तर मग ती हां, माझी हां. पहिली इमेजच सोशल मीडियावर आल्या मी त्याच गोष्टीनं व्हायरल झालतो. हो. XYZ एक कॅरेक्टर होतं, त्याला मी लय बोलायचो. लिमिटच्या बाहेर बोलायचो त्याला मी. हां, मग परत नाव घेऊ शकतो आपण. मित्र आहेत आमचे ते पण काही अडचण नाही. सूरज चव्हाणला सुरुवातीला रोस्ट केलं हां. तुम्ही आणि त्यानंतर परत दोघांचं संगनमत झालं असं काहीतरी. हां, म्हणजे हां. शेवटी आपण कलाकार म्हणून प्रत्येकालाच हो, हो. ॲप्रिशिएट करतो. काहीच विषय नाही. त्यांच्यासोबत कोणीतरी मुलगी होती आणि तिलाही हो. त्यात काहीतरी असं झालं होतं. काय किस्सा होता तो? ते मी नवीन-नवीन होतो Instagramवर आणि आधी TikTokवर होते माझे काहीतरी 63,000 फॉलोअर्स होते. बरं. मग जेव्हा मी Instagramवर आलो की नाही, तेव्हा पहिले 6, 7, 8 महिने गेले तरी मला काही सपोर्ट भेटेना त्या Instaवर. आणि ही मला एका बाजूला दिसायली काहीतरी वेडेवाकडे चाळे चालू आहेत बाबा. पोरी-बिरी बी कसं काय सोबत आहेत, मला असं टेन्शन येईल. आणि मग म्हणलं ह्याला कसं काय सपोर्ट करायलेत लोकं. मग मी एक उगा ट्राय केलो. आधी मी मिमिक्रीज करायचो म्हणा हो, हो, त्याची. हो. उगा आवाज काढायचा हां. त्याच्यासारखं, तोतर बोलायचं. लोकं त्याला सपोर्ट करायचे. मग एक व्हिडिओ काहीतरी लईच विचित्र होता. हां, हां. मी उगा त्याच्यावर बोललो. बरं असं बी नव्हतं की लातूरमधून मी एकटाच आहे त्याला बोलणारा. सगळेच अजून बोलत एक होते. क्रिएटर होते लातूरचे. त्यांनी तर लई लिमिट सोडून बोलायचे त्याला. त्याला एवढं जोरात म्हणजे लईच त्याला डेंजर बोलायचे. मी तेवढं बी बोलत नव्हतो. मी कंट्रोल ठेवून बोलायचो. पण विषय काय झाला, ह्यानं सगळे ह्याला बोलायचे. टार्गेट मला केला. माय बहिणीवर शिव्या दे, व्हॉईस रेकॉर्ड करून. मग त्या लेव्हलला त्यानं जायचं काम नव्हतं. मग मी बी मग मला कळालं बाबा की आता रीच आयडीला आयडीला लोकं बघायलेत. लोकाला आवडायला ही घटना. पण ह्यानं डायरेक्ट आता माय बहिणीवर शिव्या दिल्यावर मग मी बी शांत बसलो नाही. मी बी धडधडीत सगळी स्क्रीन रेकॉर्डिंग केलो आणि टाकलो सगळीकडं. जीवाला धोका आहे म्हणलो माझ्या. त्यानं डायरेक्ट तुझ्या लातूरात घुसून मारतो, तीन असं करेल. मग मी सांगितलो सूरज चव्हाण कोण माझ्या जीवाला धोका आहे म्हणलो. येईल म्हणलो कुठले तर त्याची गँग त्याच्या गावातली उगाच. कशाला म्हणलो कुठं ना आपण सांगून ठेवा म्हणलो. आणि काय चूक आहे म्हणलो माझं रोस्टिंग करायला तर. आणि मी त्याला कॅरेक्टरी पर्सनली बोलणंच गेलो ना म्हणलो. त्याचा एक कंटेंट आहे, त्या कंटेंट बद्दल मी बोलायला आणि ते लोकांना आवडायले मुळात. आणि मी कॉमेडी ह्याच्यात करायला असं बी नाही मी डायरेक्ट टार्गेट करायला त्याला. डायरेक्ट टार्गेट करणारे दुसरे लोक लई होते. मग त्याच्यानंतर ते लईच प्रकरण पेटलं. मग त्या अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा. हे जेजे आणि सूरज चव्हाणचं वाकडा आहे, दोघे एकमेकाचे दुश्मन आहेत. मग ते त्यांचे भाचा का मामा कोणतरी सूरज चव्हाणचा, त्यांनी कॉन्टॅक्ट केले. Instaवरच बोलणं झाले, कॉल बिल. मग ते जरा समंजस्य पद्धतीचे होते. मला समजून सांगितले असं करू नका. तुमच्यासारखे रोज तुमचं बघून 10 लोकं तयार होतील. आम्हाला सूरजला शिवीगाळ करतील. मग आज त्यानं गरीब आहे, त्याला सपोर्ट करायलेत सगळे. कोण ना कोण तर घर बांधून दे, काहीतरी दे. असं चालू आहे. आणि तुम्ही जर असं रोज शिव्या दिलो तर आम्हाला कोण सपोर्ट करेल? मग मी म्हणलो बरं ठीक आहे बाबा. पण म्हणलो आता पण माझ्या ऑडियन्सचं काय? माझे 40,000 फॉलोअर झाले की. 25,000हून 40 वर गेला आकडा. आणि व्हिडिओ टाकला की लाखाच्या घरात. व्हिडिओ टाकला की लाखाच्या घरात. मी त्यांना म्हणलो प्रमाण कमी करतो म्हणलो. जास्त बी बोलत नाही म्हणलो असं. पण तुम्ही बी नीट करा ना म्हणलो यार. तुमच्या तर व्हिडिओत कुठं चांगला आहे म्हणलो. आणि तुम्ही तर कुठं शहाणे आहे म्हणलो. तुमचे व्हिडिओ बघा म्हणलो. धडधडीत म्हणलो आंटीला ही करतो, पुरीला ही करतो. ही पद्धत आहे का म्हणलो बोलायची? मी त्याला रोस्ट केलं तर मी काय चुकीचं आहे म्हणलो. आधी तुम्ही ते डिलीट करा म्हणलो, मग मी बी डिलीट करतो म्हणलो. मग ते दोघात जरा हे झालं. मग मी युट्यूबला व्हिडिओ टाकला. माझं रोस्टिंगचं चॅनल होते. बाबा मिटलंय आमच्यात उगा एकमेकाला दुश्मन बिश्मन आम्ही कोण नाही. मग नंतर काय ते डायरेक्ट बिग बॉस मध्ये गेले ती. झालं ते विषय आता. बिग बॉस झाले. मग तर ती काय ती एका एपिसोड नंतर ती काय पलट झाली. जेवढे शिवीगाळ त्यांना द्यायचे, आम्हाला सपोर्ट करायचे, वा 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 असंच ह्यांचा मजाक उडवा. ते लोक आम्हाला शिव्या घालायले. बघ तू सूरज चव्हाणला शिव्या दिलास आणि तू कुठं आहेस आणि ती कुठं गेला. आता असते लोकांचं काय त्याला.
लोक वाट बघून राहतात, कोण कधी पुढे जाईल, कोण कधी मागे जाईल ते. बरोबर, अगदीच. पण दुसरं काय असं पर्सनल दुश्मनी कुणाबरोबरच नव्हती. हां. सगळ्याला असंच आवडते लोकाला मी मजाक उडवलेली एखाद्याचा म्हणून करतात. नक्कीच, नक्कीच. आणि ते आम्ही व्हिडिओत बघितलं. म्हणजे काही जण फक्त त्यांनाच असं नाही, बाकीच्यांनाही. आता भैय्या गायकवाडचं करंटली हो, काहीतरी चालू. त्यांचा बी आला मेसेज मला हॅलो हां, म्हणून. हां, मी म्हणलो मायला आता हे काय नवीन कॉन्ट्रोव्हर्सी म्हणलो. हां, मी बी वाट बघूनच असतो. मला कोण डवचं ते मी वाटच बघून असतो. हां, कोण माझ्या वाकड्यात घुसते. हॅलो म्हणल्यावर हाय बाबा म्हणलो. ओळख आहे का? ओळखलं का? हां, मी म्हणलो तुम्हाला कोण ओळखत नाही म्हणलो. अख्खा महाराष्ट्र ओळखते. तर हां. बरं म्हण. मिटलं तिच्या पुढं काही वाढलं नाही बोलणं. तर असं येतात मला मेसेज ज्यांना मी रोस्ट करताव करतोय. ना, ती हां, बसून का होईना एकदा मेसेज करतात. आता कदाचित त्यांनी बी वाट बघत असतील. ह्यानं बी आपल्या वाकड्यात घुसते का स्टार्टिंगला. हां, हां, हां. मला पर्सनली हे नसते. आता तर ते भैय्या गायकवाडचं बी एक हे होता व्हिडिओ. ती चहा कप ऑलरेडी चहानं भरलेला आहे. हां, कोणतरी येऊन म्हणलेले, "माजलास का? हां, एवढं दुकान तुझं चालायलंय का?" मग ते भरलेलाच कप उगाच थर्मासला खाली ठेवलंय हां. आणि ते भरलेलंच देऊ लागले. मग आता थोबड खवळलं माझं. जास्त बी बोलत ना मी. जास्त बी उगा आयबीन काढत नाही एखाद्याची उगा मी. हां. लय गोडीत शर्ट ह्याच्यात रोस्ट करता बाबा. अरे म्हणलं चहा तर आधी रिकाम्या कपानं तर थर्मासमधून चहा घ्यायचा होता सेड्या भोकातल्या म्हणलो. ती लगे मिलियन गेलं. मग आता ते ते तेवढं बी माझं बोललेलं हर्ट होते काही लोकाला. पण खरंय. जी माझी ऑडियन्स आहे ना, ती स्पेशली आता पोरींना जास्त माझ्या शिव्या दिलेलं आवडतंय. त्यांनी हां. आणि शिव्या बी दिलं तर ती माझ्या शिव्या बी मान्य करतात लोकं. म्हणजे लय करतात, गोड आहेत करतात. बाबा हां, शिव्या हां, म्हणतात. हां. पद्धत शिव्या द्यायची. नाही, नाही. ॲक्चुअली काय असतं, काही जणांच्या शिव्या असतात ना, त्या बोली भाषेतल्या आहेत. म्हणजे आपण कुणाला हर्ट करावं म्हणून शिवी देत हां, नाही. हां. ते आता काय काय लागा लोकल आहे तुला डोक्याचा आमच्याकडं. भाग नाही का, एवढं कॉमन आहे हां, ते. आता आमच्या लातूरमध्ये काय येड्या भोकातल्या लय कॉमन आहे. हां, अजून एक पुढची आमच्यासाठी शिवी आहे, पण ती इथे देऊ शकत नाही मी. ती तिकडच कॉमन आहे. इथं म्हणले की जरा मग ती लई हां. स्लम एरियातलं लई स्लँग अच्छा. लँग्वेज समजते. अच्छा. आणि जेव्हा सुरुवात झाली हं. सोशल मीडियावर, TikTok पासून झाली. हां. त्यावेळेस काय कंटेंट होतं? म्हणजे आता TikTok तर हां, नाहीये. कंटेंट सांगतो. म्हणजे पहिली गोष्ट तरी सोशल मीडिया प्रकारच मला आवडत नव्हता. हं, लई अनावधानानं ह्याच्यात घुसलाव मी. हं, लई योगायोगानं घुसलाव. माझी इच्छा बी नव्हती असं, की म्हणजे सोशल मीडियावर फेमस व्हायचं कारण बी लय वेगळं होतं. मी माझे शो करायचो फक्त मॅजिक शो करायचो हं, हं, हं. आणि लातूरचा मी पहिलाच असा कलाकार होतो बाबा जे जादूचे प्रयोग ते करतंय. बरं. माझ्या पेपरात बातम्या ते यायचे. हं, हं, मग मला फुल हेट सोशल मीडियावाल्याचा. हं, काहीतरी कंबरड हलवत्यात, लिप करत्यात हं, आणि उगाच ओशेट काहीतरी म्हणतात. हं, ह्यांना कुठल्यातरी गाण्यावर लिप स्लो हं, मोशन. हं, ह्यांना लोकं का लाईक करतात? ह्यांच्यात काय कला आहे मला वाटायचं. हं. काय भानगड असेल ह्यांची? आणि मी फुल हेट करायचो. कारण जेव्हा माईक सोशल मीडियावाल्याच्या हातात तुम्ही देतात ना स्टेजवर, तर त्यानं तत-प हां, 100-200 लोकांच्या समोर तत-मम हां, करते उभं. हां, हां. येऊन मला छान वाटलं, धन्यवाद. हात वर करते आणि जाते. त्याला काही हां, प्रॉपर बोलता येत नाही. हां. मला लय राग यायचा. म्हणून मायला मी एवढा घासला हो, ही कला शिकायला. एवढ्या लोकांचा कॉन्टॅक्ट करून, फोन लावून, इकडून-तिकडून शो घेतो. जाऊन शिकून, हां. गल्लीतल्या लोकाला येड्यात काढून, घरी दाखवून, घरातल्यातल्या, गल्लीतल्यातल्या सगळ्यातल्या शिव्या खाऊन मी हे प्रयोग माझे सगळे बरोबर, शो रचला होता. बरोबर. मला लय राग यायचा. मग योगायोगानं काय झालं मला कळून चुकलं, की सोशल मीडियाशिवाय बी काही नाही. मोप आपल्याला हेट आहे, पण आपण एक चांगली कला घेऊन येऊ म्हणलो हं, ह्याच्यावर. हं, हं, लोकं काय करू द्या म्हणलं लिप आपण हं. आपल्या जादूचे वेगळं प्रयोग काहीतरी. दाखवू म्हणलो हं, जरा हं, आधुनिक रूप देऊ हं. म्हणलो या प्राचीन कलेला. आणि हे सगळं चालू असताना पेपरात बातम्या-बितम्या यायल्या. सगळं ऑल ओके होतं. आणि मग अचानक TikTokचा नाद लागला मला. ते हं. बी लातूरचे टिपिकल इंडियन गर्ल म्हणून लेडीज आहेत, मेगा पवार म्हणून. त्यांनी खरी लातूरची सोशल मीडियावर ओळख निर्माण केली. बरं. कारण लातूरचे लोकं म्हणजे लई लाजायचे आमच्या भाषेत बोलायला. हं, हं. आम्ही इथं पुणे, मुंबईला आमची भाषा बोलली की लोकं हसायचे. हं, हं, हं. गावाकडून आलास का म्हणायचे. मग हं. आम्ही आणि शुद्ध बी बोलता येत नाही ती बोली भाषेत. किती बी ट्राय केलं तर खाताय, पिताय येतच नाही हां, मुखावाटे बाहेर. हां, मग आम्ही लय भ्यायचो आमची भाषा बोलायला लोकं हसतात म्हणून. हां, पण तिनं मेघानं चालू केली. हां, मग मी लय आदर्श समजायचो असं तिला. हां, महिला लेडीज असून आपल्या भाषेत हिनं व्लॉग करते हां, आणि लय लवकर लोकांनी तिला उचललं. कारण हां, लातूरची हां, तिनं पहिलीच. हां. मग मी तिला कॉन्टॅक्ट केलो म्हणलो, "आपण नवीनच चॅनल आहे म्हणलं, तुम्हाला बी नवीन कंटेंट होईल. मी मॅजिक शो दाखवतो म्हणलो काही प्रमाणात जादू तुमच्यावर. आपण तुमच्या चॅनलवर टाकू." त्यांनी बी मला सपोर्ट केले. आमचा पहिला व्हिडिओ पडले की लोकं मला ओळखायले. "तुम्ही मेगावर व्हिडिओ केलता का नाही? तुम्ही ती हं, जादूगार आहो हं, का नाही? हं. तुमचा आम्ही व्हिडिओ बघितला." ही ती. मग मला हां. वाटलं मेगावर व्हिडिओ केलो तर एवढं आपण व्हायरल झालो लातूरात.
मीच केलो तर का नाही होणार. हां. पण ते आपलं 5th हँड अँड्रॉइड हां, 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 घरच्यांनी हां, दिलेला. हां. त्याच्यात बी लपू-लपू व्हिडिओ करायचो त्या TikTokला. ते हां. घरी आता काय आपली परमिशन फील्डच बरोबर. नाही म्हणायची. हां, कारण मी हुशार विद्यार्थी होतो आज. मी बी.टेक आय-टी आहे सध्या. हां. मी पण ते जॉब करायचं ती मनाला पटत नाही म्हणून मी या लाईनीमध्ये आलो. 10वीला 90% 12वी हां. 75% गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला नंबर नांदेडला. असं बरं. म्हणजे चांगलं हां, बॅकग्राऊंड आहे हां, माझं हां, एज्युकेशनल हां, बी. हां. माझी फिरकी घ्यायला लोकं मला इंग्लिशमध्ये बी बोलतात. हां. धडाधड माझे रिप्लाय ऐकून हां, हां, थंड हां, होतात मग. हां, हां. मला 2-2 तास इंग्लिशमध्ये बी शो परफॉर्म करावे लागतात काही ठिकाणी. क्या बात जिथं है! हो, हो. लोकं लय स्टँडर्ड आहेत. इंग्लिश स्कूलमध्ये माझा शो आहे. हां, मग हां, तिथं मला हां. इंग्लिशमध्ये बी करावं लागते. फक्त हिंदीवर थोडं वाकडं आहे माझं. हां, हां. जरा गुलाबी हिंदी होते. हां. मग हे जेव्हा माझं YouTubeचं झालं, व्हिडिओ पहिला पडला त्यांच्यावर. मग मला लोकं लय ओळखायला लागले. मग मी म्हणलो आपणच चालू करावं. मग YouTubeला तर काय रिस्पॉन्स येत नसते. लय मेहनत हां, घ्यावी हां, लागते. हां. मग मी TikTok चालू केलो. मग TikTok चालू करण्याचा हेतू म्हणजे मला लोकं ओळखावं आणि अख्ख्या महाराष्ट्रात माझे शो बुक हो आणि मी लय पैसे कमवावं. बरोबर. एवढं एकच इंटेन्शन माझं. तेव्हा मी काहीतरी इंजिनिअरिंग फर्स्ट इयर ला एंट्री केलतो आणि तेव्हा मला आवड होती TikTokबद्दल. पण प्रॉपर असं नॉलेज नव्हतं कसं हं, करतात. हं. मग इंजिनिअरिंग फर्स्ट इयर संपत येताना काहीतरी मार्च, एप्रिल त्या 2018 का 19ला काहीतरी मला नाद लागला TikTokचा. हं, हं, हं. आणि नाद लागला की मग मी व्हिडिओ करायचो त्याच्यावर. नुसतं जादू दाखवायचं काय बी, पण ते व्हायरलच होत नव्हतं. हं. मग मी एका यूट्यूबरला फॉलो केलो, की बाबा TikTokवर व्हायरल केव्हा होतंय? मग त्यानं सांगितलं, की बाबा एक तुमची नीच पाहिजे. एका लाईनीत तुम्ही त्याच हां. कॅटेगरीत व्हिडिओ केले पाहिजे. हां. लोकं ते शेअर केले पाहिजे एकमेकाला, डबल बघितले पाहिजे. मग आणि ट्रेंडिंग मुद्दा पाहिजे, हॅशटॅग त्याच रिलेटेड पाहिजे. मग हं. एवढं सगळं चालू असताना दसऱ्याचा मुहूर्त होता. फर्स्ट इयर बहुतेक संपत आलं होतं माझं असंच हं. काहीतरी. आणि मग ते झालं. एक ते लातूराय पिल्लू डायलॉग होता. हं. आमचे नेते आहेत अभय साळुंखे म्हणून. बरं. त्यांच्या भाषणातला डायलॉग होता आणि ते नवीन होता मार्केटमध्ये. मग मला ते आठवलं ते YouTubeवरनं म्हणलेलं नवीन डायलॉगवर पटकन व्हिडिओ करायचं. हं, मग हं. मी ते व्हिडिओ करताना काय केलो, पान खाल्लो. ती आयडिया माझ्या मम्मीनंच दिली. हं. माझी मम्मी राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेपर्यंत जाऊन आलेली आहे लहानपणी. मग बरं. ते त्याच्यातूनच एक गुण हां, आला हां. समजा माझ्यात. हां, पण हां. ते कधी मला माहीत नव्हतं, की बाबा असं बाहेर निघेल किडा म्हणून आपल्यातला. आणि मग ती मम्मीनं पान-बिन खा म्हणली. मग एक ती खाकी शर्ट होता आणि त्याच्यावर एक हाफ जॅकेट घातलं हां. आणि पूर्ण नेत्यावानी फील घेतलो. हां. हे लातूर आहे पिल्लू, हां. बॉर्डरला गर्दा केल्यावानी. ती लोकाला एवढं आवडलं. हां. ती व्हिडिओ 2 दिवसात 1,00,000 गेला, 3,00,000, 4,00,000, 8,00,000 ती चालूच राहिला. हां. आणि लोकांचा गैरसमज असा झाला, की आवाजच माझा आहे. हां. असं शॉर्ट लिप झाला. सिंक केलं होतं हां, तुम्ही. मी लिप सिंक केलतो. हां, पण हां. ती लई परफेक्ट बसली. हां, जिंदगीत हां. पहिल्यांदा लिप सिंक केलेली मी. हां. ती लई परफेक्ट बसली आणि लोकाला वाटायला माझा आवाज आहे. हां. आणि आता जे लातूरचे लोक आहेत त्यांना तरी माहीत, की बाबा ही अभय साळुंखेंचा हां. आवाज आहे आणि ह्याने लिप सिंक केलंय. हां. पण लातूर सोडून जे इतर आहे ना, महाराष्ट्र होता. हां. त्यांना एवढा डायलॉग आवडला लातूर आहे पिल्लू. हं. आणि मग ती मी एक रिप्रेझेंटर झालो असा लातूरचा. त्या बरं. डायलॉग मी मारल्यामुळं. हां, हां, मग हां. मी त्या डायलॉगवर काही जरी व्हिडिओ केला तरी पळायला. मग ते डायलॉग संपला. मग मी त्यांच्या भाषेनं काय करायचं YouTubeहून डाउनलोड करायचं. आणि मला वाटलं, की बाबा हे डायलॉग ह्यांचा पळू शकते बाबा अभय दादांचा. हां. मग मी लगेच डाउनलोड करायचं. त्याच्यावर लिप सिंक करायचं आणि मी TikTokला टाकायचं. मी ती टाकल्यानंतर त्याच्या ऑडिओवर सगळे रेडीमेड लिप सिंक करायचे सगळे लोकं लातूरचे. आणि मग ती मी करायचो हे सगळं 5th हँड Androidमध्ये. एक व्हिडिओ एडिट करायला मला आधीचे 2-3 डिलीट करावे हो, लागायचे. हो, हो. आणि बरोबर, बरोबर. त्याच्यामध्ये काहीतरी 64 जीबी स्टोरेज का 32च हां, त्या हां, काळातला. हां, हां. आणि त्याच्यावर एकच ॲप TikTok. हां. ती एडिट करायला काही मास्टर. हां. आणि दुसरं काय Instagram तर कळत बी नव्हतं मला. हां. नव्हतं बी तेवढं. त्याचा क्रेझ पण नव्हता तेव्हा. आणि मला हं. कळत बी नव्हतं ती Facebookवरच बोलायचो मी. हं, हं, हं. पोरं-पोरी वर्गातले. Insta हां, कळत नव्हतं मला. हां. आणि मग सगळे भाषणं बी संपले. आता या पिरियडमध्ये माझे काहीतरी 1200 फॉलोवर झाले. भाषणं संपले. आता मी करू काय? आता पुढं चल ना, जादू तर चल ना. हां, मग मला अचानक एका लातूरमध्ये TikTok इव्हेंटचा फोन आला, हां. की आणि मला लई नाद लागला तेव्हा व्हायरल व्हायचा. TikTokचा. लई नाद लागला. आणि मला एवढी मजा येऊ लागली. हां. मायला म्हणलो चुकीचं नाही म्हणलो ह्याच्यात. आणि मग मला राग यायचा ना. हे सोशल मीडियावाल्यांबरोबर लोकं फोटो आधी हेट काढतात. करायचे. हां. हेट करायचं. पण आता ती वेळ माझ्यावर आली. लोकं नुसत्या सेल्फ्या काढायले माझे. हां, कुठं बी कोथिंबीर आणायला गेलं 10चे फोटो काढायले. हां. अरे मला म्हणलं हे लय भारी. बी लय बी आता पळाला काय की म्हणलं आपण हां. सोशल मीडियावर. मग आता म्हणलो पूर्ण हे झालं का? त्या TikTok इव्हेंटमधून फोन आला आणि त्यांनी मला म्हणले हमारे यहाँ पे बडा TikTok इव्हेंट होने वाला है. तर मी तो झालो दुनियाचा खुश. मायला म्हणलो आपल्याला खुर्चीवर बसायचा मान आहे म्हणलं आता. हां, हां, हां. आता जिंकलो म्हणलो जिंदगीला मी. झालो म्हणलं मोठा सेलिब्रिटी.
ते म्हणले आप मॅजिशियन हो ना. अरे म्हणलो मॅजिशियन जाऊ द्या म्हणलो काहीतरी वेगळा विषय हाँ, असेल. हाँ, हो म्हणलो काय काम आहे म्हणलो. तो हमारे यहाँ पे आपको परफॉर्म करने को हम चान्स देंगे. हाँ, मी म्हणलो वाह! 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 मग हाँ, आता मी तेव्हा माझ्या शोला नांदेडहून लातूरला अपडाऊन करायचो. हाँ, मी म्हणलो काय त्याला ₹300-350 लागतात म्हणलो येसाला. हाँ, हाँ. आपण फुकटच करू म्हणलो ह्यांचा शो. 10-15 मिनिटच बरं. झलक दाखवा म्हणले येऊन ऑडियन्सला. हां. आणि दयानंद सभागृह म्हणजे चांगलं हं, रेप्युटेड हं. सभागृह लातूरचं. मग मी म्हणलो फुकटच करू म्हणलो ह्यांच्याकडून पैसे नको घ्यायला. पूर्ण असं डील होईले आमची तारीख, टाईम सगळं ठरायलंय. तेवढ्यात त्यानं म्हणला आप हमको कितना पे करोगे? मी म्हणलो ह्याच्या मायला मी का बरं पे करू म्हणलो तुम्हाला? हं. तो हम आपको चांस दे मौका रहे दे. ना, हाँ, बड़े सेलिब्रिटीज़ के सामने परफॉर्म करने का हाँ. और आप सोच लो कि इतने यंग क्राउड में आप परफॉर्म करोगे तो आप कितना व्हायरल होगे. आता हल्लं की डोसकं एक तर आपल्याला हाँ, पटना असलं हाँ, बोललेलं काही बी. हाँ, हाँ, मी म्हणलो कितना पे करने का? आपके हिसाब से करो 5-6 हजार. हाँ. अरे बापरे! म्हणलं माझ्या छातीत दुखलं की ह्यानं असलं बोललं की. मी म्हणलो कोण बडा सेलिब्रिटी आ रहा है? हं. आता मी एका वेळेला तयार बी झालो मायबापाच्या हातापाया हां, पडून हां. 5-6 हजार हां. गोळा करावं आणि त्याला द्यावं. हां, हां. कोणतर व्हायरल येईल होईल. म्हणलो हां, हां. कोणतर बॉलिवूडमधलं आणि कोण येणार आहे म्हणलो तर XYZ लोकांची नावं घ्यायले. हां. जी त्या काळात उगा हां, हूं उगाच केस आहे हलवून, हां, हां. कमरडं दाखवून, उगाच कमी कपड्यात नाचून पोरं-पोरी हां, हां, काहीतरी हां. उगाच क्रिंज गोष्टी करून व्हायरल झालेले. हां, आणि त्यांचे नावं मला कंपेअर केलं त्याच्याबरोबर माझं हललं डोसकं. हां. मी म्हणलो एकतर म्हणलो ही सगळ्यात मोठी चूक आहे म्हणलो, की तू त्यांना सेलिब्रिटी म्हणायलास. हां, आणि मुळात म्हणलो ती तुझी बी नाही म्हणलो लोकच येडे आहेत म्हणलो आपले. हां, पण म्हणलो त्यांच्या पुढं मला कंपेअर करणं ही लई मोठी चूक आहे म्हणलो. हां. मी 5-6 वर्ष घासलेत म्हणलो इथं. मायबापाच्या शिव्या खाऊन, गल्लीतल्याच्या शिव्या खाऊन, टोमणे खाऊन, कॉलेजला बरोबर. लोकं मदारी म्हणून नाव ठेवतात म्हणलो. आणि माझा तू त्यांच्याबरोबर कंपेअर करायला आहेस म्हणलो. हं. माझे बी आहेत ना म्हणलो 1200 फॉलोवर. हं, मग हं. त्यानं अजून अपमान केलं. हां, उनके देखो म्हणला 1.5 लाख आहे, 2 लाख आहे फॉलोवर. मग हल्लं डोसकं. हां. मग मी पेटलो. मी म्हणलो जादू-बिदू म्हणलो आता ही सेकंड प्रायोरिटी म्हणलो. आता काही बी केलं तर आता म्हणलो फॉलोअर्स. फॉलोअर्स आता मला पाहिजेच आहेत म्हणलो. हां, आणि माझं डोसकं कसं आहे मला जर एखाद्यानं लय हिणवलं, की तुला ही गोष्ट येत नाही. हां. आता टू व्हीलरचंच बघा. मला जवळपास इंजिनिअरिंग 4th इयरपर्यंत ही येत नव्हती मला बाईक. गिअरची गाडी. हां. मी नुसतं स्कूटर चालवायचं. आणि इमर्जन्सीत मला कोण हे चालव म्हणलं तर ती क्लच सोडायला मला 6 महिने लागले होते शिकायला. ते अंदाज. नाजूक पद्धतीनं सोडायला हां, क्लच. हां. मग नंतर मला असंच हिणवले पोरांनी. मग मी डायरेक्ट 4 व्हीलर शिकलो आठवड्यात. माझं डोसकं खराब झालं की मी तसं पेटताव मग. मग हं, मी हं, दिनरात एक हं, करताव. हं, मग आता पोरं मला बघितले की म्हणते तू 4 व्हीलर घेतल्यास असं नवल नाही. हं. तू चालवायलाच कसं काय? असं हं. आम्हाला नवल आहे म्हणतात. मग आता तेव्हा त्या माणसानं केला की अपमान. त्याचे लाखात फॉलोवर आहेत. तुझे काय 1200. हं. मी म्हणलं ठीक आहे. 4-5 महिन्यात तुझा अजून एक इव्हेंट होईलच. तेव्हा म्हणलो मॅजिशियन ही कॅटेगरीच नसेल म्हणलो माझी. तेव्हा तू मला खुर्चीत बसाय बोलवशील म्हणलो. हं. तुला शब्द आहे म्हणलो माझा. ठेव म्हणलो फोन. हं. कट केलो. पण मी आधी लय इमोशनल होतो. तेव्हा मला दुनियादारी तेवढी माहीत नव्हती. मी हं. असं घरात राहायचो लय. घर, कॉलेज डिसेंट बंदा होता. हां, लय शांत होतो मी. हां. तेवढं अवकाळीपणा करत नव्हतो. असं आगाऊ नव्हतो. आणि मग मी लय इमोशनल मग मी रडायलो. मग मी त्यांना हे समजायचो आशू लांबजणकर त्यांचं नाव आहे. आज बी मी आदरानं त्यांचं नाव घेतो की त्याच माणसानं मला सपोर्ट केला. हां. मग त्यांना आशू भैय्या म्हणून मी बोलायचो. त्यांचे होते 7-8 हजार फॉलोवर काहीतरी. पण माझ्यासाठी लय मोठी गोष्ट. हं. त्यांनी मला बोलायचे, हं. चांगलं सपोर्ट करायचे, कधी वाकड्यात घुसले नाहीत हं. किंवा काही नावं ठेवले नाहीत, कधी हं. काय. पहिल्यापासून सपोर्टच केलेला त्यांनी. हं. त्यांना म्हणलो, "दादा हे असं-असं बोलले हो" म्हणलो. "मला लय एकटं रडू येईल" म्हणलो. "हे बंद करू का" म्हणलो TikTok. हाताने इज्जत घालायचे काम करायला म्हणलो मी. हं. आणि आता माझ्याकडे पुढं काही राहिलं बी नाही म्हणलो कंटेंट बनवाय. हं. मग ते आशू दादा म्हणले, "मी तुम्हाला ह्याच्या आधी बी सांगितलं, तुम्ही तुमच्या आवाजात व्हिडिओ करा. हं. मी तुम्हाला गॅरंटी देतो म्हणले 10 दिवसात जर नाही व्हायरल झालो तर नाव बदला. वाटलं तर माझी आयडी तुम्हाला देतो. तुम्ही नाव हं, बदलून हं, हे हं. करा हं, म्हणले. हं. तुम्हाला जर चालेल. फॉलोअर्सच पाहिजे तर. हं. पण तुम्ही तुमच्या आवाजात व्हिडिओ करा." मी म्हणलो, "बरं तुमच्या खातिर करतो बुवा" म्हणलो. "आता तुम्हाला एवढा हं. विश्वास आहे, हं. एवढा अनुभव आहे." कारण त्यांनी ते Facebook किंग ते तेव्हाचे ते म्युझिकली हां. ती तेव्हापासून त्यांनी TikTokवर. हां, त्यांना हां. चांगला अनुभव या गोष्टीचा. म्हणजे कुणात काय आहे आणि काय कोण हां, कधी व्हायरल हां. होईल. हां, हां. मी म्हणलो, "ठीक आहे." मग मी गेलो आपलं नांदेडला. आता ती अपमानाची आग डोसक्यात माझ्या. मग मी काहीतरी मेसमधून जेवण केलो आणि चलत फ्रंट कॅमेरात उगा व्हिडिओ फिल्टर लावून, की "नमस्कार मित्रांनो, माझे 1200 फॉलोअर झाल्यात आणि लय लोकं म्हणायल्यात मीटअप ठेवा, मीटअप ठेवा." तर कुठं ठेवायचे मीटअप सांगा? हां. जेवायला काय नियोजन करू सांगा? हां. सहज व्हिडिओ टाकला.
मला माहित होतं ह्याला मला शिव्या पडणार आहेत. हा. मग आता काही लोकांच्या शिव्या बी पडल्या त्या व्हिडिओला. पण चांगली गोष्ट ही झाली ज्यांना मी आदर्श मानायचो. म्हणजे लातूरमध्ये सोनम पांचाळ म्हणून एक लेडी होत्या. राहुल दादा म्हणून एक क्रिएटर आहेत. आता बी आहेत ती हा, हा, सांगलीला हा, असतात. हा, हा. टोपी घालून हो, फॅमिली हो, व्हिडिओ हो. करतात त्यांनी. मग ती माझे आदर्श त्या काळात. हा, मग त्यांच्या मला कमेंट आल्या, की "हो रे बाळा, ठेव तुझं मीटअप, आम्ही येत आहोत. हा. तुझा आवाज लय चांगला आहे. तुझा आवाज ऐकले की हसू येतंय." माझी ती किस्मत पलटली ते एका हा, व्हिडिओनं. हा, हा, मग नंतर मला कळलं, आपण अजून एक बोलून व्हिडिओ करू म्हणलो. हा. मग काहीतरी मी बाहेर फ्राईड राईस खाल्ला होता चायनीज हम्म, आणि ते मला पैसे देऊन लय डेंजर लागला. हम्म, चव लागली नाही, बंगळं हम्म, लागलं लय. मग मी असं फ्रंट कॅमेरात व्हिडिओ केलो चलत कॉलेजमध्ये, की किती बी तुम्ही बाहेरचं फ्राईड राईस खावा, चायनीज खावा, पण आईनं जी रात्रीचा शिळा भात सकाळी परतून हा, दिलेला हा, असतंय, हा, हा, हा. त्याची चव येतच नाही. ती बी व्हायरल गेला. मग नंतर एक वेळ अशी आली, की मी काहीही बोलायलो, ते काही व्हायरल. हा, आणि लगेच व्हायरल होईल आणि लोकाला एवढं आवडायलं माझं बोलायची हा, पद्धत, हा, हा, बोलणं. मग मला कळलं. मग मी त्या आशू भैयाला फोन करून अक्षरशः रडलो. हा, मायला म्हणलो, "काखेत कळसा गावाला वळसा झाला" म्हणलो. हा. "एवढे महिने घासलो" म्हणलो या TikTokवर आणि उग्गं नॉर्मल काहीतरी बोलायला तर लोकाला आवडायले म्हणलो. धडाधड फॉलो करायला मला लोकं. हा. आणि मग नंतर काय केलो, बोलत जादू दाखवायलो. बोलत आणि ते बी व्हायरल झाले. हा, मग असं हा. करत झाले 63,000 फॉलोवर. पण ते शेवटी कसं राहते, काळाचा घाला येतंय. चांगले दिवस प्रत्येकाच्या नशिबात नसतात आणि हा. माझं नशीब तर लय डेंजर. आज तुमच्यापर्यंत येताना बी मी किती स्ट्रगल केला माझं मला माहीत. श्री स्वामी समर्थ म्हणत ते टू इथपर्यंत. व्हीलर पेट्रोल पंपापर्यंत घातलो मी. इथं बाबा ती सकाळी ध्यानात नाही माझ्या हा, गिरायकाच्या नादात पेट्रोल हा. भरायचं. आणि झालं काहीतरी मार्च 2020ला काहीतरी पहिलं लॉकडाऊन जाहीर झालं होतं काहीतरी हम्म, 18-20 मार्चच्या हम्म, आसपास. तेव्हा माझा पहिला शो होळीच्या दिवशी, सॉरी लास्टचा शो हम्म, त्या माझ्या पिरियडमधला. हम्म, सकाळी रंगपंचमी खेळलो लातूरला येऊन. होळीच्या 5 दिवस नंतर रंगपंचमी होत्या लातूरात. हम्म, हम्म, मग रात्री शोला गेलो, रंगीबेरंगी तोंड घेऊन. हम्म. शो झाला, घरी आलो. त्यावर इकडं मोदी साहेब टीव्हीत म्हणले, "भाई और बहनों, 7 दिन का लॉकडाउन है." त्यावर आमच्या ग्रुपमध्ये मेसेज आहे प्रिन्सिपल साहेबाचे. जेवढे जम्मू काश्मीरचे पोरं आहेत, जेवढे मराठवाडा, ते तिकडं विदर्भ, खानदेश गव्हर्नमेंट कॉलेज हम्म, म्हणून हम्म, सगळंच आहे हम्म. नांदेडचं SJJS कॉलेज. आणि तुम्ही सगळ्या बॅगा घेऊन कटा म्हणले. उद्याच्या उद्या या आणि पसारा हलवा, खाली करा. ही खेळ काही आठवड्यात होत नाही. आणि इथं सामान ठेवून आम्ही रिस्क घेणार नाही. सगळे इकडं-तिकडं गावाला तसं कोण जात नव्हतं माझ्याशिवाय. मलाच लय नाद, शो-बी माझे. शुक्रवारी रात्री कॉलेज संपलं की शनिवारी सुट्टी असायची. शुक्रवारी रात्री निघायचो, शनिवार, रविवार लातूरात काढायचो. शनिवार, रविवारचे शो घ्यायचो असतील तर. सोमवारी निघून जायचो नांदेडला. 4-5 तास लागायचे रस्ता खराब असल्यानं. 120 किलोमीटर होतं लातूरपासून. मग मी पटकन गेलो दुसऱ्या दिवशी सगळं सामान पॅक केलो, घेऊन आलो. मग त्या काळात असा बी सीन होता, की जे पोरगं कधी नापास झालं नाही, ज्याच्या मागच्या, पुढच्या, इकडल्या लाईनी माझ्या जीवावर पेपर सोडवते आज. भले पासिंग पुरतं का होईना मी त्यांची मदत करतो. जोड्या जुळवा म्हणा, 1चं किती म्हणलं की असं करायचं 2. त्यानं म्हणलं 2चं किती असं करायचं 4. जवळच्यानं उत्तर वाली समाजसेवकाचा आधीपासूनच नाद मला. सांगायचं उत्तरं-बित्तरं 1चं किती, 2चं किती, चूक बरोबरचे आमचे इशारे कोड. मला बी काही येत नाही कन्फर्म होत तर माझे बी हुशार मित्र. पण तिथं बी माझं नशीब एवढं खराब की माझ्या अवतीभोवती सगळे ॲव्हरेज पोरं. हुशार पोरं पार पुढं बसायचे. मी मागं. आणि मला नाहीच म्हणता यायचं नाही कुठल्या पोराला. सगळेच जग्या करायचे. ती जे नाव नंतर बदललो मी. 11वी पासून ती व्हिडिओ टाकून सोशल मीडियावर जग्या म्हणायचे सगळे. खरं नाव जगदीश आहे माझं. मग मला सांगावं लागायचं, दाखवावं लागायचं. मला बी काही येत नसेल तर कधीतरीच मला अडचण पडायची. आणि मी लय अभ्यास करायचो. लय नाद होता मला अभ्यासाचा. कारण अभ्यास सोडून काय आयुष्यात असेल मला माहीतच नव्हतं त्या काळात. ज्यांनी बी माझी कुंडली पत्रिका बघायचे. आज बी माझी कुंडली कुणाला दाखवलं तर त्यांनी म्हणतात, वयाच्या 20-22व्या वर्षी याला गव्हर्नमेंट जॉबचा योग आहे. पण ते असलेला योग मी घेतलो नाही. जाणून नगर बुवा म्हणलो, जॉबच नग म्हणलो. मग म्हणलं आता त्याच्यावर मी लय मोठ्या लेव्हलला असतो पण कशाला नगच म्हणलो. माझी पत्रिका कुणाला बी दाखवा तुम्ही. आणि असं मी माझे डेट ऑफ बर्थ, टाईम मला सगळं पाठ आहे मी सांगितलं, की लगेच म्हणतात हे गव्हर्नमेंट जॉबचा ह्याला योग आहे. पण आता जी दुसरी बाजू अशी बी की स्वतःचं अस्तित्व निर्माण करणार अशी बी हे केलेलं. आता कुणाचा विश्वास असते कुणाचा नाही त्या गोष्टींवर. पण माझा हाय, मी मानतो. वास्तुशास्त्र म्हणा, अंकशास्त्र म्हणा, ज्योतिषशास्त्र म्हणा, माझा असते विश्वास त्या गोष्टींवर. आणि त्या गोष्टी लय खऱ्या झाल्यात. 5 वर्ष आधी ज्यांनी भाकीत केलंय बाबा पुढे असं होईल,
ते खरं झालंय माझ्या आयुष्यात. त्याच्यामुळे मी सध्या लिहिलाव मी हा. काही बी केलं तर यश आहे. हा. हे कळून चुकले. फक्त मेहनत करतो. हा. असं उगा त्या बरोबर, गुंडणीच्या अगदीच, भरोश्यावर जगत नाही. अगदीच अगदीच मग ही मला माहित होतं बाबा हे हा. असं असं योग आहे काय. हा. आणि कुठं होतं लॉकडाऊन. लॉकडाऊन. हा. मग हे केलं की मामानं आपल्या मोदी साहेबानं. बापरे म्हणलं कुठं ना आता शो बंद झाले, पैसे बंद झाले. आणि ते शो शिकायच्या आधी मी घरी असं एक डील दिलतो आईन वडिलाला की 3,000 रुपये देतो तुम्हाला. सॉरी माझी स्कॉलरशिप यायची 6,000 वर्षाला. 3,000 तुम्ही मला द्यायचे. ह्यातून मी प्रयोग घेणार आणि जेवढे माझे शो होतील ते सगळे रिटर्न तुम्हाला भेटणार अशी डील माझी. मग ती मम्मीनं होकार दिली. मग मी तिला द्यायचो शोतले कमवून पैसे. आणि त्याचं थोडंफार वट चालायचं माझं घरी. ही भाजी बनव म्हणले की मम्मी बनवणार का तर पैसे देतात शो करून. आणि जेव्हा पैसे नव्हते तेव्हा माझं स्ट्रिक्टली म्हणणं आहे जे कोण कलाकार आहे हे कोण इन्फ्लुएन्सर आहे जवळ त्यानं 4 पैसे कमवत नाही तेव्हा त्याला कोण मान देत नसते. ते बरोबर. घरचे का लोक असणार ते मी लई जवळून अनुभवले. मान मान म्हणण्यापेक्षा ती विश्वासच नसते घरच्याला बी. हे 4 काय करेल? पैसे दिल्यावरच कळतंय काय तर दम हाय हा, या हा, लाईन हा. मध्ये कमवू लागले काय तर पोरग चांगलं करलाले 4 पैसे कमवल्यावर. मग त्यानं काय का करणार मग इकडं पण 4 बरोबर. पैसे कमवावं लागतात. मग शो बंद झाले. मी म्हणलो जाऊ द्या टिकटॉकच्या भरोश्यावर जगू. लॉकडाऊन पडलं आणि जे पोरग कधी नापास होत नव्हतं टॉप मारायचं शाळेत. पहिल्या 10 मध्ये तर असायचोच. 10वीला 90% सगळं ऑल ओके गव्हर्नमेंटला नंबर लागलाय. आणि माझे लागलेले बॅक. आणि का आता त्याचं बी कारण पहिल्याच दिवशी इंजिनिअरिंगला गेल्यावर मास्तर आम्हाला म्हणतंय की जॉब करणं हे तुमचं एम नसलं पाहिजे. आणि आम्हाला तर 11वी 12वी एकच कानात भरवले सगळ्याले. जॉब महत्वाचा असतंय. जॉब केलं तर आयुष्य आहे. जॉब मिळवायचा असेल तर एवढे मार्क घ्या. जॉब मिळवायचा असेल तर सीईटी पास व्हा, जेईई पास व्हा. आणि इथं गेल्यावर स्कॅम कळला मला पहिल्याच दिवशी की जॉब म्हणजे काहीच नसतंय. आणि आपल्याला ही इथून पैसे कमवायचा नाद लागलेला जादू-बिदू करून. मग माझा इंटरेस्ट गेला जॉब मधून पहिल्याच दिवशी. मी ठरवलं घरच्यासाठी शिकावं. उगा 4 लोकात इज्जत जायचं नको म्हणलं. अर्ध्यात नको सोडायचं. पण नंतर बॅक बी लागलेली माझी. आणि इंटरेस्ट बी गेला. आणि विषय काय व्हायला मला लातूरमध्ये शिकायची ती बॉडीला, माइंडला, सोलला सवय लातुरी पद्धतीने शिकायची. तिथं वेगळंच होईल. तिथं ऑफिशियल शिकवायले सगळे. तू डोसक्यात घुसणं की माझे काही बी. मला आपले लातूरचे आमचे सर मोठेगावकर सर आता त्यांची शिकवायची पद्धत म्हणजे डायरेक्ट मनात घुसवतात त्यांनी एखादं केमिस्ट्री डोक्यात काहीच नसते. टेक्निकने शिकवतात आरसीसी अख्ख्या महाराष्ट्रात नाव आहे. आता तसल्या सर कडून मी शिकलेला मला तिथलं काही पचना की इंजिनिअरिंग मधलं इंटरेस्ट हळूहळू जायला तर करायला अभ्यास पण ती इंटरेस्ट जायला हेट होईल एज्युकेशन सिस्टीमवर. आणि ते तसलेच मोटिवेशनल व्हिडिओ समोर उलाले रील बिल तेव्हा चालू केलतो सॉरी ते इन्स्टा. ती इन्स्टावर पोस्ट यायच्या तेव्हा तू उगा बघत बसायचं युट्यूबला की जॉब म्हणजे काय नसतंय. आम्ही इंजिनिअरिंग करून काय केलो. मला एवढं हर्ट होईल. मायला म्हणलो एवढा अभ्यास केलो कशासाठी जर इंजिनिअरिंग मध्ये काही नाहीच जॉब करून काही भेटणारच नाही हासिलच होणार नाही मग मी केलो कशासाठी. मी म्हणलो जाऊ द्या असं बी भाकीत केलेत म्हणलो एका साहेबांनी ज्योतिष चांगले आहेत. त्यांनी धडधडीत सांगितलं मला की ही लाईन आपल्या प्रांतात बसत नाही म्हणले जी तू जादूगिरी म्हणायलास. पण एक काळ असा आहे की तुझा विदेश दौरा आहे आणि एक काळ असा आहे की तुझं स्वतःचं अस्तित्व निर्माण होईल. मी विचार केलो या टिकटॉक बिकटॉक मधूनच होईल बाबा असं तर ह्यांनी म्हणले जादूगिरीतून काय आपला प्रांतच नाही. आणि मग ते कसं असते आता आधीचे ज्योतिष खरं सांगायचे डायरेक्ट. आताचे थोडं प्रॅक्टिकल विचार करतात. भले लग्नाचा जरी विषय असेल तरी बी प्रॅक्टिकल विचार करून सांगतात. घरादाराचा विचार करून की बाबा कराव किंवा न कराव ही धंदा तुझ्यासाठी चांगला आहे का नाही. त्यांना धडधडीत दिसतंय जे काही त्यांची विद्या आहे तरी बी त्यांनी प्रॅक्टिकल विचार करूनच सल्ला देतात. सध्याचे चांगले आहेत ज्योतिष लोक. आधीचे भिव घालायचे डायरेक्ट ते लोक ती छाताडात दुखायचं लोकांना असलं भविष्य सांगितलं म्हणून. मग त्यांनी मग ती तेवढं तर माहित होतं की काहीतरी स्वतःच होणार आहे बाबा प्रिडिक्शन दिलंय एका महाराजांनी. मग मी आपलं म्हणलो करावं सोशल मीडियात जाऊ द्या शो तर बंद झाले आपले इट्स ओके म्हणलो. मग टिकटॉक चालू होतं. काही दिवसात मोदी साहेबांनी दुसरा झटका दिले. ते कोरोना चायनाकडून आलाय टिकटॉक चायनाचा आहे आज से बॅन कर दिया जात आहे झालं काय तर असंच इव्हनिंगचा टाइम होता. मला इव्हनिंग झाली ती माझा अकाउंट बंद पडाय आणि तेवढ्या हातलात माझा व्हिडिओ मित्रांनो माझं एक इन्स्टाला चॅनल आहे तुम्ही पटपट मला फॉलो करा आणि आपण तिकडे व्हिडिओ करू. तसल्या घाईत पडलं की हँग
आणि सगळ्या टिकटॉक वाल्यातले मला फोन. आता मी ती किडा असल्यानं इंजिनिअरिंग ती शिकत असल्यानं मला लय नॉलेज त्या टिकटॉकचं. हां, झोपेत मी सांगणार कुणाचं काय हँग झालं, काय हां. कुणाचं हॅक झालं, हां. कुणाचं काय पोस्टच होईना, कुणाचं लाईव्ह बंद पडलं. मी झोपेतच सांगणार. सेटिंगमध्ये घुसा 3 टिपके आहेत. हां. त्याच्यामध्ये हेल्प सेंटरमध्ये जावा. मी हां. तुम्हाला WhatsAppला पाठवतो, कॉपी पेस्ट करा. हां. सेटिंगमध्ये जावा, ती सेटिंग ऑन असेल ऑफ करा, ऑफ असेल हां. ऑन करा. हां. सगळं पाठ. मला सगळ्यातले फोन यायचे. मग आता हळू-हळू एकेका मित्राचे अकाउंट बंद होईलेले अख्ख्या महाराष्ट्रातून. मला फोन सगळ्यातले. अख्ख्या महाराष्ट्रातून फोन. तुझं बंद झालं का? नाही म्हणलं का? आता मायला आमचं बंद झालं, तुझं कसं काय टिकटॉक बंद झालं नाही? हां. मग ह्यांच्या आशीर्वादानं माझं बी बंद झालं. 5:30-6चा काहीतरी टाइम होता. हां. मग पूर्ण झिरो झालो. हां. शांत आता झाला पुढं एकदम. प्रश्न चिन्ह. हां. काय करावं आयुष्यात? ती XYZ ॲप आलेच मार्केटमध्ये, फोनमध्ये आले आठवड्यात. हां. मग ते काय शॉर्ट करलाले, मला सगळं टेक्निकल माहीत. किती व्ह्यूजला, किती लाईक असल्यावर किती व्ह्यूज असतात, काय शॉर्ट केल्यावरती व्ह्यूज येतात. हां. आणि ती जी फेक ॲप होते ना, ती हां. काय करलेले लोकांना खुश कराय व्ह्यूज द्यायले. तुम्ही अकाउंट उघडलो, हां. उगाच तुम्हाला लाखभर व्ह्यूज. मी अकाउंट उघडलो, तुम्ही मला सांगणार, तू अकाउंट उघड रे, तिथे लय व्ह्यूज आहेत. मला बी लाखभर व्ह्यूज. मी म्हणलो, ही शॉर्ट आहे म्हणलो. लाखभर व्ह्यूज येऊ शकत नाहीत म्हणलो ह्याला. हां. लाईक 200 व्ह्यूज लाखभर. हां. 200 लाईकला व्ह्यूज किती पाहिजे? 2-3 हजार. हां, हां, 10% हां. हिशोब काढलो तर. हां. आणि कसं व्ह्यूज येतात लाखभर? मला कळालं स्कॅम आहे. मी म्हणलं स्कॅम गोष्टीत वेळ वाया करून अर्थ नाही म्हणलो. मी कुठल्याच ॲपच्या नादी लागलो नाही. मग परत केलो ते YouTubeला व्लॉगिंग चालू. त्यातल्या 5th हँड Androidनं सगळं माझं धिंगाणा. हां. उगाच व्लॉग बनवायचे काही बी गुलाबी हिंदी. मग हां. टेक्निकलमध्ये घुसलो. वीडियो एडिट कैसे करे? किसी का व्हाट्सएप स्टेटस देखकर उसको पता भी नहीं चले की हमने स्टेटस देखा है, कैसे ये कुठं ना करे. हां. तसलं गुलाबी हिंदीत व्हिडिओ. आणि लोक व्हिडिओ बघायला येईल टेक्निकलसाठी नाही, ती माझी गुलाबी हिंदी ऐकाय. हां. मग ते बी चालू आता लई ट्राय केलो पैसे कमवायचं त्याच्याहून बी. काय मॉनिटाईज झालं नाही. चालू होतं स्ट्रगल. तर सप्टेंबर का ऑक्टोबर 2020 मध्ये ती आली बातमी एक, की Instagramवरच आता रील येणार हां, आणि हां. रीलवरच व्हिडिओ टाका. हां. तिथल्या तिथं फॉलोअर वाढवा, तिथल्या हां. तिथं प्रमोशन मिळवा. हां. मग मी अभ्यास केलो, हे प्रमोशन म्हणजे काय? मग हां. मला कळालं, की ज्याचे फॉलोअर असते, ज्याला व्ह्यूज असते, त्याला मोठे-मोठे ब्रँड कॉन्टॅक्ट करतात हां, आणि त्याला डायरेक्ट अमाउंट देतात. हां. आता तवर माझं काहीतरी मोज ॲपवर काहीतरी लाईव्ह जायचं चालू होतं. हां, ते हां. जादू-बिदू हां. दाखवायचं. मला 6,000 पेमेंट काहीतरी होती. हं. 20-22 लाईव्हदा मी गेलो तर. हां. त्या काळात 6,000 लय मोठी गोष्ट. हां, हां. मग झालं बाबा ही रील बी चालू आता माझ्या. पण थांबत करायचो. नॉलेज नव्हतं काय. हां. लपू-लपू करायचो छतावर जाऊन. घरी काहीच आयडिया नव्हती. हां. काय कोण आहे? बाहेर फोटो-बिटो काढायचे. काय बी उगं सांगायचो मी उगं कॉलेजमध्ये व्हिडिओ करता पोरं-बिरं काय बी हां, हां, हां. उडत उत्तरं. पण हां. नंतर विश्वासानं आईला सांगितलं होतं मी, की "मम्मी मी असं व्हिडिओ करायला हं. बघ." मग TikTokच्या टायमिंगला. नंतर तर तिनं सपोर्ट केलीच ती. हं, पहिला हं. व्हिडिओ त्याच्यामुळेच व्हायरल गेला Instaवर माझा. हं, हं. आणि मग हे झालं चालू. तरी मला जसं आठवतंय तसं एप्रिल 2021 पासून रेग्युलर चालू केलं व्हिडिओ टाकाय. हे आधी तर टाकलो एप्रिलपर्यंत पण उगं लिप सिंक हं. करायचं. हं, सूरी हं. तू, ताले तू, रुपे जो हां. चांद नूरे तू. हां, हां. काय बी उगं गाण्यावर काय बी करायचं उगं क्रिंज कंटेंट बनवायचं उगं. हां.